आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मी रोज असा कामाला जात असताना तू काळजी करतेस हे नको होतं मला। माझ्यावर आलेल्या संकटामुळे मला तुला अडचणीत टाकायचं नव्हतं। आणि जानू, तू सेफ राहावेस ना म्हणून मी घरात कॅमेराज लावले होते। मला माहिती आहे जानू, मला हे तुझ्यापासून लपवायला नको होतं। I'm so sorry जानू। जानू, मी या सगळ्या गोष्टी तुझ्यापासून लपवल्या। I'm really sorry। जानू, मला तुला अजून काहीतरी सांगायचं होतं। जानू, जेव्हा आपला वॉचमॅन गायब झाला होता ना, त्यावेळी तू वर रूम मध्ये झोपली होतीस। मी खाली बसून काहीतरी काम करत होतो तेव्हा कसं माहित नाही, पण एक माणूस आपल्या घरात शिरला होता। हो काय जानू, सांगतोस? मला किचन मधून काहीतरी खुडबुड ऐकू आली, म्हणून तिथे गेलो तर बघितलं तो काहीतरी शोधत होता। त्याला अडवायला म्हणून मी त्याच्या अंगावर गेलो तर तोच माझ्या अंगावर धावून आला। मला धक्का मारून तो पळून गेला शेवटी। जानू, जानू, मला तरी वाटतंय त्यानेच आपल्या वॉचमॅन सोबत काहीतरी केलं असेल। जयंत, अरे पण हे तुम्हाला आधी का सांगितलं नाहीस? जानू, मला वाटलं की तुला भीती वाटेल। जानू, तू घरात सेफ आहेस हा कॉन्फिडन्स मला तुला द्यायचा होता, पण माझंच चुकलं जानू। मला त्याच वेळी सगळं तुला सांगायला हवं होतं, म्हणजे तुला आता एवढा मोठा धक्का बसला नसता। आय एम सॉरी जानू, आय एम रिअली सॉरी। काहीही करून मला जानूचा विश्वास पुन्हा मिळवायलाच हवा। जानू, अजूनही त्याच विचारात आहेस ना? आय डोंट नो जयंत, पण मला पहिल्यांदाच माझ्या घरात परकेपणाचं फिलिंग येतंय। म्हणजे मला या घराबद्दल इतक्या सगळ्या गोष्टी नव्याने कळल्यात ना, की आता मला असं वाटतंय की कसं काय या घराला माझं घर म्हणू। मी चुकलोय ग जानू। बोली, मला तुला आधीच गोष्टी एक्सप्लेन करायला हव्या होत्या, पण बघ ना, तू पुन्हा पुन्हा त्याच विचारात अडकतेस। तुझ्या डोळ्यात मला तो अविश्वास दिसतोय, आणि हेच मला पाहायचं नव्हतं म्हणून मी तुझ्यापासून गोष्टी लपवल्या। जानू, मी नवरा म्हणून कमी पडतोय का? नाही रे जयंत, प्लीज तू असा काही विचार करू नकोस। मी सध्या थोडी डिस्टर्ब आहे एवढंच। याचाच अर्थ मी नवरा म्हणून फेल झालोय। जयंत, जानू, नवरा बायकोमध्ये ट्रस्ट ही सगळ्यात इम्पॉर्टंट, सगळ्यात मोठी गोष्ट असते, आणि या घटनेने मी तुझा ट्रस्ट गमावलाय जानू। नवरा म्हणून माझं सगळ्यात मोठं फेलियर आहे। जयंत, असं का बोलतोयस तू? तू नवरा म्हणून कधीच फेल होऊ शकत नाहीस। मी कायम हे म्हणते, तू या जगातला बेस्ट नवरा आहेस। तसं काय आहे ना, या परिस्थितीमुळे मी जरा अस्वस्थ आहे। ऍक्च्युली मीच परत परत तोच विचार करते ना, म्हणून हा सगळा प्रॉब्लेम होतोय। नाही, मी आता पुन्हा हा विचार करायलाच नको। एक्झॅक्टली जानू। जानू, तू प्लीज रिलॅक्स हो। आपण मस्त जेवण करूया, ओके? मी सर्व करतो।
आणि भाजी कमाल झाली सिरियसली. आवडली तुला? आज मी भाजीमध्ये तुझ्यासाठी खास खवलेला नारळ घातलाय. काय करू जयंत, माझ्या डोक्यातून या सगळ्या गोष्टी जातच नाहीये. म्हणजे बघ ना, जिथे कुठे कॅमेरे असतात तिथे ऑलरेडी त्याबद्दल माहिती लिहिलेली असते, पण इथे मला काहीच माहीत नव्हतं. म्हणजे सतत मला CCTV कॅमेऱ्यामधून कोणीतरी बघतंय, ही फिलिंगच खूप डिस्टर्ब करणारी आहे. जयंत, तू हे सगळं मला आधीच विश्वासात घेऊन का नाही सांगितलंस? जानू, आपण डिसाईड केलं होतं ना, परत परत त्या गोष्टीवर नाही बोलायचं. आणि जानू, त्या CCTV फुटेजचा ऍक्सेस कम्प्लिटली माझ्या एकट्याकडे असतो. माझ्या परमिशन शिवाय दुसरं कोणीही ते फुटेज बघू शकत नाही. मीच तुला बघत होतो जानू. तरी सुद्धा जयंत, काय तरी सुद्धा? तू माझी बायको आहेस. मी बघू नये अशी कुठली गोष्ट तू करत होतीस का घरात? जयंत, असं काहीही नाहीये. आणि तुलाही चांगलंच माहितीये मी तुझ्यापासून काहीच लपवत नाही. That's it then. जयंत, आणि मी माझ्या बायकोला कॅमेऱ्यात पाहिलं तर तुला काही प्रॉब्लेम आहे का? मला काय प्रॉब्लेम असणार आहे जयंत? गुड. जानू, तुझ्या हाताने मला घास भरव ना. जानू, तुझ्या हाताला साखर लागली का? नाही. का रे? कारण हा घास एक्स्ट्रा गुड लागला म्हणून.